सगळ्यांनाच इथून जाण्याची घाई झाली असते, पण याला गोडीची एकच किनार असते की आता हा माणूस थोडंच बोलणार आहे आणि आम्ही पटकन जाणार आहोत. काय हरकत नाही. निरोपाचा क्षण नाही, निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. उंच उंच भरारी मारता नाही, रेंगाळणारं मन आहे. खर तर आता भाषण वगैरे बरेचपैकी झालेले आहेत. मी कोणत्याही प्रकारचं भाषण करण्यासाठी या ठिकाणी उभा नाही, पण तुम्हाला शुभेच्छा देण्याचा एक हेतू आहे आणि सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणांच्या मधून तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने पेपर लिहावेत, तुम्ही कशा पद्धतीने परीक्षेला सामोरं जावं, कॉपी कशी करू नये. या सर्व प्रसंगाला अनुसरून मला एक कविता आठवली. ऐकायची का आपल्याला? ठीक आहे, एक 5 मिनिटं आपण ती कविता ऐकूया. पूर्व परीक्षा संपता संपताच एकच धांदल उडून गेली. परीक्षा आली म्हणताना तहान भूक हरवून गेली. शाळा झाली प्रिलिम सुद्धा सरून गेली. साऱ्या सूचना देता देता बाई आणि गुरुजींची धांदल मात्र उडून गेली. दिवसामागून दिवस संपले, परीक्षा मात्र जवळ आली. निरोप द्यायला एकमेकींना मैत्रिणींनी गर्दी केली. आपल्या सख्या आपले शिक्षक, माती इथली विसरू नको. अख्ख्या जगात कुठेही जा पण शाळा आपली विसरू नको, शाळा आपली विसरू नको. या शाळेच्या कुशीत सारी महान हस्ती होऊन गेली. सुवर्णांच्या कोंदणासाठी आदर्शाला ठेवून गेली. अनेक उत्सव साजरे कर पण शाळेतील स्नेहसंमेलन विसरू नको. 100 वर्षाच्या परंपरेला बाधा कधीही आणू नको. अख्ख्या जगात कुठेही जा पण शाळा आपली विसरू नको, शाळा आपली विसरू नको. माता पित्यांनी अश्रू पिऊन आनंदाचे दान दिले. तुझ्या हसऱ्या पापणीसाठी खरंच जीवाचे रान केले. गुरुजनांनी नीतिमूल्यातून संस्कारांची ताण दिली. घासातला घास देऊन मैत्रिणींनी आण दिली. बेशक अपयश पदरात घे पण कॉपी मुळीच करू नको. अख्ख्या जगात कुठेही जा पण शाळा आपली विसरू नको, शाळा आपली विसरू नको. यानंतर इथं बसलेल्या मुलींनी सुद्धा सामील व्हायचं यात. फक्त मुली खालच्या वर्गाच्या 10वीच्या नव्हे. तुम्ही फक्त म्हणायचं तू फक्त शाळेत ये माझ्या वाक्यानंतर. ओके. अर्धी चिंच देईन तुला, तू फक्त शाळेत ये. मागून रिबन ओढण्यासाठी, खोट रुसण्यासाठी, सखीचे अश्रू पुसण्यासाठी, बेफाम लेझिम खेळण्यासाठी, ड्रिलचा ताल धरण्यासाठी, लोक नृत्याची लय झंकारत आहे, बँडची बासरी पुकारत आहे, वक्तृत्व स्पर्धा जिंकण्यासाठी, नाट्य स्पर्धेत उतरण्यासाठी, चित्रात रंग भरण्यासाठी, सुरांनी दंग करण्यासाठी, स्पिरिटचा दिवा जळत आहे, फुलपाखरासारखं बागडण्यासाठी, मनातलं हितगुज बोलण्यासाठी. छान. कविता अजून संपलेली नाही. कवितेचा शेवट आहे. सत्यम शिवमची कास सोडू नको, सत्यम शिवमची कास सोडू नको, सत्तेसाठी मोडू नको. इंग्रजीशी खेळता खेळता माय मराठी विसरू नको. जीवनाची गणित सोडविताना कर्तव्याची भूमिती विसरू नकोस. अख्ख्या जगात कुठेही जा पण शाळा आपली विसरू नको, शाळा आपली विसरू नको. या कवितेमधून सर्वच म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून जात असताना
कशा पद्धतीने आपलं वर्तन असावं, पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला कशी कशी उंच उंच भरारी मारायची आहे, याचा सगळं सार मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही कविता छान पद्धतीने शांतपणे ऐकून घेतली. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. काय हरकत नाही. आजच्या या